पाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. पण ही वाळवी कशी लागली हा? असा वाळी लागणं चांगला नाही रे दत्ता. वय घरात पसरली तर काय खरा नाही, सगळा घर पोखरून काढीत. हो काहीतरी करूक वया. असंच जातला माझ्या वांगडा अशी वागतास ना. छाया आता एक शब्द बोललस ना तरी. दत्ता राग राग करण्यापेक्षा आत्ता काय करायचं ते बघ. छाया असं बोलण्यापेक्षा जा आज जाऊन नारळ कापूर घेऊन ये. मी नाही जायचंय, तुझ्या बाईला एक सांग आडू. काय बघतस कसं करता ते. अहो जाऊ दे ना, त्यांका या घराची काय पडलेली नाही. मी आणते. जा लवकर आणि काडीपेटी पण घेऊन ये. वय दत्ता काय करणार आहेस तू? मका माहित आहे काय करू आता. रघु काकांनी एका उपाय सांगितलेला ता ऐकला होता मी एकदा. त्याच्या घरात पण अशीच वाळवी लागली होती. माका पण माहित आहे सगळा. अशीच वाळवी इलेली एकाकडे. वाळवी इली ना की सगळा घेऊन जाता. एका तो जीव पण गेलो होतो. कपराव पण याआधी आपल्या घरात असं कधी झालेलं नाही. ह्या अवलक्षण हा काहीतरी संकट आहे त्याला घरावर. आई दत्ता उपाय करतोय ना. हो हो अहो या घर आता ह्यो नारळ घराभोवती फिरू होयो. म्हणजे घरात कसला संकट येणार असाल तर ते गेल्या पावली परत जायचं. पण ह्या कोण करत? पांडू आहे. नको तुम्ही ओरडशाल. आहे ना हिला तंगडो तोडीन. दत्ता येतोय. नारळ उचल. नको उचल सांगितलंय ना. उचलतय. आता काय करणार? तमाका काय माहित. अरे दत्ता नीट काय तर सांगते का. त्या बघ ह्यो नारळ वाड्याभोवती फिरून आण. कळला? काय ता. अरे थांब मी त्याला सांगतो. तो नारळ घ्यायचा आणि घराभोवती फिरवायचा. कळलं? यो नारळ फिरून आणायचो. घराभोवती फिरवायचा. घराभोवती. बरोबर जा. माधव भाऊ माका काय दिसला तर काय झालं तर माका. कोण काय करते तुका? या दादा ना या एकदा अशीच एकाच्या घरात वाळवी लागलेली ना तर जीव गेलेलो. माका काय झालं तर यो कापड असो फिरवून माझ्यावरच उलटला तर.
आता जातच की जातय माझ्यावर उलटला तर काय झालं तर माका. चला आपण वाळवी साफ करून घेऊ. मी काय नाही दत्ता भाऊनी सांगितलं ना म्हणून करताय. माका काय होऊ नको. हा अहो हा. या घेवा घासले. झाडू खाया. थांब मी घेऊन येतो थांब. नीट साफ करा रे बाबांनो, नाहीतर परत येत. आहे आम्ही करतो बरोबर. तू आज जाऊन बस. मी आज जाऊन बसतोय, पण काय लागला ना तर हाक देवा माका. आहे मी हाय ना. बरं हा हे स्टूल घेऊन ये. त्या काय 2 किती आहे? मी पण मदत करीन म्हणतो. बरा स्टूल. घेवा. काय झाला रे? काय नाही रे, नाका तोंडात धूळ गेली ना त्यामुळे. दत्ता भाऊनी सांगितलं ना म्हणून हिला माझ्यावर उलटूक नको. हा काय काय आता काय आता गेली हो गेली काय दत्ता भाऊनी सांगितलं ना. सगळं घाम सुटलो झाडून झाडून. अरे केवढी ती वाळवी. अंगाला सगळा केरोसिनचा वास येतोय. भाऊजी तुम्ही आंघोळ करून घेवा, मी पाणी तापत ठेवते. किती आहे? अरे आता खरंच गरज आहे आंघोळीची. अरे मग 22 आंघोळ करूया ना. विहिरीवर अजून घाबरतस? काय नाही होत, मी आहे ना. सरिता 22 आंघोळ. पडवीत वाळत घातलो हा, त्यो घेवा. मी साबण घेऊन येते. दत्ता हो पुढे, मी आलो. वे हे तर पॉइझन आहे. हॅलो माधव, हॅलो. मुंबईला पोचल्यावर मेसेज करते. अरे एवढी काळजी करण्याची खरंच गरज नाहीये. अगं निलिमा, माझं ऐकशील? बोल. अगं या कपाटात ना मला कसल्या तरी गोळ्या सापडल्या. सो व्हॉट? तसं नाही, या गोळ्या पॉइझनच आहेत. त्यांनी कोणाचा तरी जीव जाऊ शकतो. या कपाटात त्या गोळ्या कोणी ठेवल्या? आलं लक्षात. म्हणजे त्या गोळ्या मी कपाटात ठेवल्यात असं म्हणायचंय का तुला? असं नाहीये, पण असंच आहे. तू संशय घेतोयस माझ्यावर.
इनफॅक्ट आरोप करतोयस. माधव, माझा तिथे राहण्याचा तुम्हाला त्रास होत होता म्हणून माझ्या अंगात शेवंत येते, मी तिच्यासारखी बडबड करते असं काहीतरी पसरवत होतात तुम्ही. आणि आता त्या गोळ्या देऊन मी कोणाला तरी मारण्याचा प्रयत्न करणार आहे असं म्हणायचंय का तुला? निलिमा, मला फक्त या गोळ्या इथे कुणी ठेवल्या एवढंच विचारायचं होतं. मी त्या गोळ्या ठेवलेल्या नाहीयेत, सांगितलंय मी तुला. आणि मुंबईला पोहोचेपर्यंत तू आणखीन काय काय ऐकवणार आहेस रे? हे बघ, मी ऐकवणार नाहीये. बाय. अगं निलिमा, पोचल्यावर फोन करीन. हॅलो. बरा झाला पांडुनक वाळवी बघितल्या ती. खोळो हा, पण डोका चालता त्याचा कधीतरी. वय तो खुळो असलो तरी डोका चालता त्याचा. छाण्या माणसाचं डोका थाऱ्यावर असतं काय? अगो सावकाश, पाणी बादलीत कमी आणि खालीच जास्त सांडतस. मग तुम्ही घ्यावा तुमच्या हातात. आवतेस किती असा. मग वाळवी लागलेली बघितल्यानी नाही काय छायाताईंनी? पण नारळ कापूर आणूक सांगितलं तर त्यो घेऊन इलो नाही. एवढी वाळवी साफ केला तर मदत करू काय विचारूक पण नाही. माधव भाऊजी बघा कसे इले. आता त्या कबून काय सुधारणार हा काय? चित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही तसली गथा. सोडून देतो विषय. त्यो बसून खाऊचं सोडणार आहात काय? कपरव. माधव भाऊजी, थंड पाणी झेपत ना तुमका? नाही, रोज सकाळी पाणी तापूनच लागतं ना म्हणून विचारते. ठीक आहे, ठीक. माझं आईल पडलो असतो. हो हो, सॉरी. सॉरी काय? माधवा, काय झालं रे? गप गप किती? काय नाही. काय नाही कसा जाऊ बेड्या आरचीस दोघे जण गेली हत ना. त्या का करवत नसणार वय ना हो. दत्ताभाऊ, दत्ताभाऊ, दत्ताभाऊ. इलो इलो. काय हो सारखा मेलो मेलो करतास? नाहीतर काय. दत्ताभाऊ, यो नारळ ना फिरवलंय, सगळीकडे फिरवलंय. घराभोवती सगळीकडे फिरवलंय. आता काय करशील? काढल्यानंतर काय करशील नारळाचा? तमाका काय माहित. त्याला घाल माझ्या टाळक्यात. नाही, माका माहित तुम्ही रागवलास ना म्हणून बोलतास ना. माहित माका. बघा सगळा कळतात त्या का. दत्ताभाऊ, यो नारळ घरात नेऊ. बघा लयच कळतं त्या का. त्याला घरात किती नेतात नारळ? फेकून दे. फेकून दे देत आहे. अरे लांब फेकून दे. लांब फेकून देतोय. फेकून देतोय, लांब फेकून देतोय. हा फेकून देतोय. तुमचा आवरला की सांगा माका. माधवा, गो किती वेळ लावलं? अरे घरातून बाहेर पडताना काय काय करूचा लागता तुका काय माहिती. बरा तू किती फोन केलंस? काय झालं? खय बघतोस? एकटाच इलस मा? काय ते गणेशाक बरोबर घेऊन इलस? नाही नाही, मी एकटाच इले. नशीब. काय झाला? नशीब कित्या? काय नाही गो, त्या दिवशी त्या पूर्वान आपणाक बघितल्या ना. वय बघल्यान खरा. घरात कुणाक सांगितल्यात काय? नाही नाही, घरात कोणाक सांगल्यान नाही. पण आता ह्या असा चोरून चोरून भेटाय ना. तू एकदा घराकडे ये,
आणि सगळ्यांका सांगून मोकळं हो आपल्या लग्नाचा. असा कसा लगेच सांगायचा? असं लगेच कसं सांगायचं म्हणजे? तू तू माझ्या मागणं लगीन करतलस ना? होय पण पण काय? छाया वेळ काळ बघून बोलू खया. अजय अशी नजर किती चोरतस? जा काय बोलूच असा तर माझ्याकडे बघत बोल. मी खय नजर चोरतोय? मग माझ्याकडे बघ. तसा नाही गो, पण तुमच्या घरात काय चाललं आता? लग्नाचा बोलणा बरा हा का? ताप बघीन माझा मी. तसा पण घरातली माझो काय विचार करणार नाही. मी किती त्यांचा विचार करू? बरा मी वेळ इली का बोलतोय. आता निघूया आपण. अजय खरा काय त्या सांग. ह्या काय चाललेला? तू त्या दिवशी आमच्या घरात किती केलेलंस? त्या सुसलेक कित्याक भेटलास? काय नाही गो, असाच त्या नेने वकिलांबरोबर इलं होतंय ना. याच्या अगोदर कधी त्यांच्या अंगडा इलच नाही तो. अगो त्या दिवशी ते माका रस्त्यात भेटले म्हणान. त्या दिवशी नेने काका असा पण म्हणले काय तुझी सुसल्याशी गाठ घालून दिली. या काय चालला हा सांगशीत माका? खरा काय ता सांग. छाया त्या दिवशी मी तुमच्याकडे इलं होतंय त्या सुचल्या बरोबर माझा. अजय होय दोघांचा लग्न लावचा चाललेला हा. आणि तू त्या का होय म्हणलंस? अरे मी तुझ्यासाठी माझ्या घरच्या वांगडा वाईट झालंय आणि तू माझाच वाईट करू बघतस. त्या सुसल्याक होय म्हणलंस? मग सगळी जण होती, मी काय सांगतलोय? अरे नाही म्हणून तोंड काय शिवलेला तुझा? तोंडार नाही म्हणलं असतं तर काय केलं असतं तुझा? छाया माझा तू ऐकशील? माका तुझा काही ऐकूचा नाही. तुझ्यावर विश्वास टाकलाय ना हीच चूक केले मी. माका पण कसं कळणार नाही माझ्याशी गुड लगीन करताना? पहिल्याच दिवसा गोवक घाललंय तू हो असं वागतस माझ्याशी. माझाच नशीब फुटक्या. छाया रडू नकोस. ह्या सगळा होता तर माझा सुचल्यावर प्रेमा म्हणान नाही, फायदो हा त्याच्यात म्हणान. होय फायदो. या सगळा लग्नाचा नाटक असणार. त्या सुसल्या घरातून बाहेर काढूच्यासाठी आणि ह्या बदल्यात माका जमिनीचो पुढो मिळणारा. काय सांगतोस? होय सगळा नाटक करूचा जमिनीसाठी. अहो झाला काय तुमचा? होय काय ठेव काय? विचारतोस काय? वाईस ठेव. हो ता बघा काय हाता. आता यो काय गेले होतो? आणखी खय जाणार? ह्या असा ऐकूचा नाही. छाया 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 थांब छाया. हो ऐकतच नाही हा. छाया थांब तिथेच. माधवा दत्ता अरे काय झालं बघ तिचं. माधवा माधवा छाया थांब. माधवा माझा पाय अडकलो. हात दे हात दे हात दे. दे, दे. लाव सोड लाव. लाव घे, छाया. ह्या असताच बदला. गप्रो सरिता ती अडकली आहे ना. लाव. हा? चल माधवा. हा. असं कसं अडकलो पाय? हा
आदवा काय झालं रे? तिथे भुयार आहे.